महायुतीतला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ ज्यावरून निर्माण झालेला तिढा लवकरच मिटणार आहे। त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळणार की भाजपला याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। त्यातच भाजपने 2 इच्छुक उमेदवारांना काम सुरू ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत। मुंबईतील सर्वात चर्चित असलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघाचा तिढा अजूनही मिटलेला नाहीये। आतापर्यंत हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता, मात्र आता महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष या मतदारसंघासाठी आग्रही आहेत। सुरुवातीला दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये राहुल नार्वेकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यातून नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली होती। राहुल नार्वेकर देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे सहकारी म्हणून ओळखले जातात, त्यामुळेच राहुल नार्वेकर यांना कुलाबा विधानसभा मतदारसंघातून तिकीट देताना तत्कालीन आमदार राज पुरोहित यांचं तिकीट कापण्यात आलं होतं। राहुल नार्वेकर यांनी दक्षिण मुंबईतील प्रचार सुरू ठेवला असतानाच अचानक या मतदारसंघात विद्यमान मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा सुरू झाली। मंगल प्रभात लोढा सध्या मलबार हिल मतदारसंघाचे आमदार असून मागील 30 वर्षांपासून ते या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात। मुंबई भाजपचे ते अध्यक्ष देखील होते। मुंबईमध्ये किंवा मुंबईमध्ये कुठेही देशामध्ये कुठेही फक्त एकच उमेदवार आहे आणि ते उमेदवार आहे माननीय नरेंद्रभाई मोदी। महायुती कोणाने सांगतील तर ते उभे राहील आणि जिंकणार आहे। तो काही तिढा नाही, सर्व सरळ आहे। आम्ही यावेळी सर्व एकत्र होऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये भूतो न भविष्यतो असा रिझल्ट महाराष्ट्राचा येणार आहे। दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी भाजपमधून मंगल प्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर हे दोघेही इच्छुक आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेकडून यशवंत जाधव उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। यशवंत जाधव यांनी 4 टर्म स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलंय, तर त्यांच्या पत्नी भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा मिटलेला असताना आता दक्षिण मुंबईचा तिढा कधी सुटणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगल प्रभात लोढा या दोघांनाही काम सुरू ठेवण्याचे आदेश दिले, त्यामुळे हा मतदारसंघ भाजपच्या वाटेला जातोय का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मुंबईतील सर्वात चर्चित असा दक्षिण मुंबई मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामधून भाजपाचे 2 उमेदवार इच्छुक आहेत। एक विद्यमान मंत्री मंगल प्रभात लोढा तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर। या दोन्ही उमेदवारांना देवेंद्र फडणवीस यांनी काम सुरू ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत, मात्र दुसरीकडे शिवसेनेचे यशवंत जाधव हे देखील इच्छुक असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ भाजपाला मिळाला, मात्र दक्षिण मुंबई हा मतदारसंघ शिवसेना की भाजपा नेमक्या कोणाच्या वाटेला जातोय याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई।